म्हसवड परिसरात पशुधनावर हिंस्त्र श्वापदाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास गुरवकी शिवारात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी धनाजी प्रभाकर गुरव यांच्या गोठ्यातील 2 लहान जनावरांवर अज्ञात हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला। या हल्ल्यात सुमारे 2 महिन्यांच्या म्हशीच्या रेडकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक रेडा गंभीर जखमी झाला आहे। धनाजी गुरव यांची शेती माण नदीच्या दक्षिण बाजूस गुरवकी शिवारात असून शेतालगतच जनावरांचा गोठा आहे। मोठी जनावरे शेतात चरण्यासाठी बांधलेली होती, तर लहान रेडी आणि रेडा गोठ्यात ठेवलेले होते। सकाळी दूध काढल्यानंतर काही वेळाने जेवणाचा डबा ठेवण्यासाठी गोठ्यात गेल्यावर दोन्ही जनावरे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसून आली। हा प्रकार पाहून शेतकरी कुटुंबियांना मोठा धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच तातडीने म्हसवड येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात आला। पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घटनास्थळी येऊन जखमी रेड्यावर उपचार सुरू केले, मात्र यापूर्वीच एका रेडकाचा मृत्यू झाला होता। संबंधित घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे। या हल्ल्यामुळे शेतकरी धनाजी गुरव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात पाणी देताना अनेकदा तरस दिसत असल्याचे सांगितले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र वन अधिकारी अमित मुळीक यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की तरस सहसा जिवंत पशुधनावर हल्ला करत नाही, तो प्रामुख्याने मृत प्राणी खातो। त्यामुळे हा हल्ला भटकी कुत्री किंवा लांडग्यांकडून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी आणि पंचनामा करण्यात आला आहे। परिसरातील शेतकऱ्यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।